नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। यूपीएससीच्या धर्तीवरती एमपीएससीने पण डिसिजन घेतला होता तो 2022-23 मध्ये। तो म्हणजेच काय की यूपीएससी सारखाच असणारा मेन्सचा पेपर असावा, म्हणजेच काय तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा स्वरूप आपल्याला या असणाऱ्या एमपीएससीच्या अंतर्गत आणायचे। हा निर्णय घेतला 3 सदस्यांच्या असणाऱ्या कमिटीनं आणि ती असणारी एग्जाम आता होत आहे ती म्हणजे कधी तर 28 सप्टेंबर 2025 ला नवीन बदललेल्या पॅटर्नच्या अनुषंगाने पहिला पेपर होत आहे। मग यासाठी आपण तयार आहोत की नाही हे चेक करण्यासाठी आपण इग्नाइटच्या माध्यमातून एक सगळ्यात महत्त्वाचा इनिशिएटिव्ह लॉन्च करतोय, ज्याचा फायदा प्रत्येक राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा। तो म्हणजेच काय तर आपण टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिपचा प्रोग्राम तुमच्यासाठी लॉन्च करतोय। ते तुम्हाला ऑनलाइन ऑफलाइन या दोन्ही असणाऱ्या स्वरूपामध्ये मिळेल। ऑफलाइन मध्ये तुम्हाला पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि नाशिक असेल या 3 सेंटरमध्ये तुम्हाला ऑफलाइन टेस्ट सिरीज देता येईल, प्लस तुम्हाला मेंटरशिप सुद्धा त्या ठिकाणी घेता येणार आहे। आणि ही टेस्ट सिरीज स्टार्ट होत आहे ती कधीपासून तर 20 जुलैपासून आपल्याला टेस्ट सिरीज ही या ठिकाणी स्टार्ट करतोय आपण। आणि यासाठी आपल्याला इथं एनरोल करायचं आहे। खूप नॉमिनल फीज मध्ये आपण ही टेस्ट सिरीज घेतोय, ज्यामध्ये ऑनलाइनची फीज असेल फक्त 199 रुपये आणि ऑफलाइनची फीज असेल इथं 299 रुपये। आणि यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज आणि करंटच्या असणाऱ्या अनुषंगाने 5 टेस्ट घेतोय आणि कॉम्प्रेहेन्सिव्हचे असणाऱ्या 5 टेस्ट आणि त्या 5 टेस्ट मध्ये जीएस आणि सीसॅट हे मिळून टोटल 10 प्रश्नपत्रिका असणार आहेत। असे टोटल जर काउंट केले तर 15 टेस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। आणि त्या असणाऱ्या टेस्ट सिरीजची सुरुवात होते 20 जुलैपासून। लवकरात लवकर या असणाऱ्या टेस्ट सिरीजला तुम्ही जॉईन करा आणि या असणाऱ्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपलं प्रिपरेशन कुठपर्यंत आहे हे चेक करा, प्लस त्या ठिकाणी आपल्याला मेंटरशिप सुद्धा मिळणार आहे। आणि रेफरन्स काय लक्षात घ्यायचं की आता जी आपली ही एग्जाम आहे ती एग्जाम कोणत्या नावाने या ठिकाणी घेतली जाते तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा। संयुक्त का कारण याच्या अंतर्गत 4 पोस्ट आपल्याला या ठिकाणी एकत्र घेताना दिसतात। ते म्हणजे जे जनरल राज्यसेवा आहे ती, प्लस फॉरेस्ट असेल, प्लस इंजिनिअरिंग असेल, प्लस ऍग्रीकल्चर असेल, यांची असणार एकत्र टेस्ट सिरीज असेल। सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट सिरीज बेनिफिशरी असणार आहे। आपण आपल्या असणाऱ्या एक्झामच्या तयारीच्या अनुषंगाने प्रीचा असणार हा पार्ट कव्हर झाला की नाही यासाठी आपण काय करूया, प्रत्येक संडेला एकत्र येऊया टेस्ट सिरीज देण्यासाठी। आणि प्रत्यक्षात आपल्याला स्वतःला जज करायचं आहे की आपण कुठपर्यंत इथं आलेलो आहोत आणि कुठपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे। आणि ही जी टेस्ट आहे का ही आयोगाच्या धर्तीवरती आपण तयार करतोय। यामध्ये आपल्याला बायलिंग्वल क्वेश्चन दिसतील, मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही असणाऱ्या लँग्वेज मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहेत। आणि महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय, तुम्हाला टेस्ट दिल्यानंतर त्या टेस्टचा असणारा व्हिडिओ फॉर्मॅट मधलं असणारं एक्सप्लेनेशन त्या असणाऱ्या टेस्टचं तुम्हाला मिळणार आहे। प्लस तुम्हाला प्रिंट फॉर्मॅट मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जर ऑफलाईन असेल तर प्रिंट फॉर्मॅट मध्ये, ऑनलाईन असेल तर पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तुम्हाला या असणाऱ्या टेस्टचं एक्सप्लेनेशन सुद्धा मिळणार आहे। ते तुम्ही इथं लक्षात घ्यायचंय आणि याचा फायदा घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता। आणि महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय, या टेस्ट सिरीजचं असणार स्ट्रक्चर कसं असेल ते या ठिकाणी आपण डिस्कस करू। म्हणजे तुम्हाला आयोगाच्या फॉर्मॅटनुसार एक्झामच्या असणाऱ्या ऍटमॉस्फिअरला फील करता आलं पाहिजे। यासाठी काय करतोय आपण तर आयोगाच्याच असणाऱ्या टाइम नुसार आपण ही असणारी एक्झाम घेतोय, टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय। म्हणजेच काय तर जेव्हा आपण सब्जेक्ट वाइज टेस्ट घेतोय त्यासाठी आपण 5 रविवार निवडलेले आहेत, म्हणजे 20 जुलै, 27 जुलै, 3 ऑगस्ट, 10 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या असणाऱ्या प्रत्येक रविवारी तुमच्या टेस्ट असतील सब्जेक्ट वाइज। आणि त्यांचा टाइम असेल या ठिकाणी सकाळी 10 ते 12। आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये हे असणाऱ्या टेस्टचे एक्सप्लेनेशन मिळणार आहेत। आणि महत्त्वाचा मुद्दा काय की पहिले असणारे टेस्ट असेल राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी, याच्यामध्ये काय करतोय आपण चालू घडामोडीचे असणारे 25 क्वेश्चन्स आणि सब्जेक्टचे असणारे 75 क्वेश्चन, असे टोटल 100 क्वेश्चन्स आणि 200 मार्कांचा उल्लेख या ठिकाणी असेल। आणि याच्यामध्ये करंट अफेअर जास्तीत जास्त कव्हर करण्यासाठी आपण मंथ वाईज करंट अफेअरचा मुद्दा या असणाऱ्या टेस्ट सिरीज मध्ये ऍड करतोय, जिथं आपण जून ते ऑगस्टचे असणारे
2024च्या कालखंडातले असणारे टेस्ट सिरीज म्हणजे मंथली असणारे जे काही करंट अफेअर आहेत ते पहिल्या टेस्ट मध्ये आपण कव्हर करतोय. तसंच बघितलं तर इतिहास आणि चालू घडामोडीचा असणारा दुसरा टेस्ट असेल. यामध्ये चालू घडामोडीचा उल्लेख केला तर नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 चा डाटा कव्हर केला जाईल. नंतर अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यामध्ये फेब्रुवारी 2025 ते एप्रिल 2025 च्या करंटचा असणारा अँगल याच्यामध्ये ऍड असेल. नंतर भूगोल आणि चालू घडामोडी याच्यामध्ये मे 2025 ते जून 2025 या असणाऱ्या कालखंडातले असणारे करंटचे इव्हेंट याच्यामध्ये कव्हर होतील. आणि शेवटचा जो सब्जेक्ट वाईज टेस्ट असेल का त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी असे 3 सब्जेक्ट या ठिकाणी एकत्र करून आपण 100 क्वेश्चनचे असणारे टेस्ट कंडक्ट करणार आहोत. हे असतील सब्जेक्ट वाईज 5 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. सोबत तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पण आपण देतोय आणि ते आहेत किती तर तेही 5 टेस्ट तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. आणि त्याचा फॉर्मॅट पाहिला तर कसं दिसेल आपल्याला तर यासाठी आपण परत तोच मुद्दा प्रत्येक रविवारी 24 ऑगस्टला सामान्य अध्यायांचा पेपर या ठिकाणी बघितला तर आयोगाच्या असणाऱ्या टाइम नुसार आपण घेणार आहोत. तो म्हणजे किती 10 ते 12 या टाइम नुसार. आणि सीसॅटचा जो पेपर आहे का तो पेपर असणार आहे 3 ते 5 या असणाऱ्या टाइम मध्ये आपण घेणार आहोत. ऑफलाईनच्या असणाऱ्या फेज मध्ये तुम्हाला तिथं एक्झॅक्टली एक्झाम मध्ये जे असणार ऍटमॉस्फिअर असेल ते फील करता येऊ शकतं आणि प्लस ऑनलाईन मध्ये तुम्हाला त्याच वेळेमध्ये एक्झाम पेपर दिले जाणार आहेत. तसंच मग 31 ऑगस्टला सेम जीएस आणि सीसॅट, 7 सप्टेंबरला जीएस आणि सीसॅट, 14 सप्टेंबरला जीएस आणि सीसॅट, तसाच 21 सप्टेंबरला हे 2 पेपर तुमचे होणार आहेत. आणि असे टोटल तुमचे 10 टेस्ट म्हणूया आपण सब्जेक्ट वाईज 5, कॉम्प्रिहेन्सिव्ह 5 म्हटले की त्याच्यामध्ये 5 जीएस चे टेस्ट आणि 5 सीसॅट चे पेपर तुम्हाला या ठिकाणी सोडवता येणार आहेत. आणि सोबतच काय की आपण जीएस आणि सीसॅट या दोघांनाही सेम वेटेज देण्याचा प्रयत्न करतोय. कारण का बऱ्याच वेळा विद्यार्थी क्वालिफाईंग सीसॅट असल्या कारणामुळे त्या असणाऱ्या पेपरकडे इग्नोर करताना दिसतात. म्हणून जो लॉस यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोय तसा लॉस एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ नये याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातोय. तुम्हाला सांगितलं ही टेस्ट सिरीज कोणत्या असणाऱ्या मीडियामध्ये असेल तर मीडियम या ठिकाणी दिला जाणार आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही असणारे लँग्वेजचे क्वेश्चन याच्यामध्ये असतील. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये आणि प्रिंट फॉर्मॅट मध्ये मिळणार आहे. तर या असणाऱ्या एक्झामला आपल्याला अपियर व्हायचंय आणि प्रत्यक्षात आपली तयारी कुठपर्यंत झालेली आहे हे चेक करण्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ठीक आहे, चला मग भेटूया 20 जुलैच्या असणाऱ्या पहिल्या टेस्टला. तोपर्यंत थांबूया इथं आपण. अभ्यास करत राहा, काळजी घ्या. थँक्यू.